हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. हे आहेत, आपण इथे घेतलेले आहेत पिस्ता. इथे मी घेतलेली आहे बिब्याची गोडंबी आणि इथे घेतलेला आहे डिंक. तसंच मी घेतलेले आहेत इथे काजू, बदाम आणि मनुका. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा किलोच्या जवळपास तूप आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे. आणि आम्ही मार्केटमधून हे खोबरं आणि खारीकचं काढून आणलेलं आहे. मार्केटमधून काढून आणलं तर बरं पडतं, किंवा घरी जर काढायचं म्हटलं तर मिक्सर खराब होण्याची भीती असते, त्यामुळे मी ते मार्केटमधूनच काढून आणलेलं आहे. तर चला, मी हे सगळं आता काढून घेते बाकीचं राहिलेलं, आणि आपण डिंकाचे लाडू वळूयात. तर फ्रेंड्स, हे सगळं मी अशा प्रकारे मिक्स करत आहे. आता अजून हे मिक्स करायचं राहिलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित सगळं पसरलं पाहिजे. यामध्ये मी अंजीर तसेच टाकलेले आहेत, कारण ते मिक्सरमध्ये बारीक होणार नाहीत. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि आपण डिंक जो आहे तो तळून घेणार आहोत. चला, मी दाखवते तुम्हाला कसं तळून घ्यायचं. तर मी इथे घेतलेलं आहे कढईमध्ये तूप. आपण थोडंसंच आधी टाकून घ्यायचं, मग त्यामध्ये थोडासा डिंक थोडा थोडा करत तळायचा, कारण एकदम तो सगळा तळल्या जाणार नाही. हा बघा, हा असा छान प्रकारे फुलतो. आणि हा थंड झाल्याच्या नंतर आपण तो मिक्सरमध्ये काढणार आहोत, आणि नंतर तो या औषधामध्ये टाकणार आहोत किंवा डिंकाच्या लाडूमध्ये टाकणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते नंतर. तर फ्रेंड्स, हा असा छान फुललेला आहे. आणि हे लाडू करताना मी यामध्ये टाकलेले आहे मी थोडीशी इमरावती साखर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गूळ टाका. आणि थोडीशी विलायची टाकलेली आहे. थोडीशी हे पण टाकलेली आहे, चारोळी. तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा स्किप पण करू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर आता आपण बनवूयात लाडू. हां, मी एक सांगायचं विसरले, की सगळ्या बहिणींना आपल्या लाडू बनवताना सगळ्यात अवघड काम वाटतं ते खारीक फोडण्याचं. पण खारीक फोडण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी टिप देणार आहे. ते म्हणजे जे आपला अडकित्ता असतो सुपारी फोडण्याचा, त्या अडकित्ताने जर तुम्ही त्या खारीक व्यवस्थित कट करून घेतल्या आणि बिया बाहेर काढल्या आणि मागचं टोक, तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवायला तुम्हाला जास्त हे पडणार नाहीत कष्ट. तर लवकर होतील तुमचे लाडू बनवून. खलबत्त्याने कुटत बसण्याची गरज पडणार नाही. बरेच जण या लाडूमध्ये उडदाची डाळ टाकतात बारीक करून, आणि बरेच जण मेथ्या टाकतात, कुणी आळीव टाकतं. पण हे सगळं लहान मुलांना आवडणार नाही, कारण ते थोडंसं कडसर असतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींपासून मी जे टाकलेलं आहे, हे लाडू जरा मुलांना आवडतील असं मला वाटतं. तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही बनवू शकता. जे जे ॲड करायचं ते करू शकता तुम्ही ॲड. नका. हां, तर फ्रेंड्स, आपले लाडू तयार आहेत. आणि यामध्ये मी तुम्हाला प्रमाण सांगायचे विसरले होते. तर मी इथं घेतलेलं आहे 1 किलो खोबरं, 1 किलो खारीक, आणि त्यामध्ये पाव किलो बदाम घेतलेले आहेत, पाव किलो काजू, आणि थोडेसे 2 छटाक पिस्ता घेतलेले आहेत, 2 छटाक मनुका घेतलेला आहे, अंजीर तुमच्या आवडीप्रमाणे, विलायची थोडीशी, म्हणजे 5-6 टाकलं तरी खूप होईल त्यामध्ये असं मला वाटतं. आणि तूप अर्धा किलो लागेल. त्यापेक्षा जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्त टाकू शकता. अ, तर तर फ्रेंड्स, अशाच रेसिपी छान छान जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा. तुम्ही अजूनही फॉलो केलेलं नाही आहे, तर अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर लाईक करा. बाय बाय.